Hare
धरोनिया थारा राही धरोनिया तुका मने घडे तुका मने घडे तुका मने घडे तुका मने घडे पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा कीर्तनाचे वाटे बराडी आयसा लोटे पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा तुका मने घडे तुका मने घडे पूजा नामे देव जोडे पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सपन देवा निवृत्ति उदार सपन देवा नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य राजर्षिक जगतवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदि करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परम कृपाशीर्वादाने या ठिकाणी निर्माण झालेल्या वास्तु शांतीच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने परमार्थिक सुकृताचा संचय संभार पाठीमागे असल्यामुळे महद भाग्याने प्राप्त झालेली ही नैमित्तिक कीर्तन सेवा आणि या सेवेच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य राजर्षिक जगतवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील कीर्तन प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आपल्या समोर प्रकट केला असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्मा कुठे वास्तव्याला येतात याचं स्पष्टीकरण सांगतात। विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं फार महत्त्वाचं आहे। जेणे आपल्या प्रवाहाने
गौतम ऋषींच्या जीवनातले गोवधाचं पातक हरण केलं म्हणून ज्या नदीला गोवध हरी, पण आपल्याला एवढं कठीण नाही ना बोलता येत नाही जन्माला, त्यामुळे मग गोदावरी. विठ्ठल विठ्ठल गोदावरी मातेच्या पवित्र प्रवाहाने पुनीत असणाऱ्या या परिसरामध्ये आपणा सर्वांचे असणारे आवडते श्री आदरणीय सर्वोत्तम तुकाराम गायकवाड काका, त्यांचे चिरंजीव प्रशांत भाऊ गौरव भाऊ आणि त्यांचा संपूर्ण असणारा हा परिवार, या परिवारांनी विश्व मौलिक ज्ञानोबा कृपेने जे वास्तू तयार झाली त्या वास्तूलाच नाव दिलं आहे माऊली. विठ्ठल विठ्ठल या वास्तूमध्ये आल्यानंतर नुसतं घराकडे जरी पाहिलं तरी आपोआप माऊलींचं स्मरण होतं, असं काहीतरी असावं. विठ्ठल विठ्ठल त्या निमित्ताने आमच्या सर्व वारकरी विद्यार्थ्यांवर प्रेम करणारं त्यांचंच असणारे काळातलं कुटुंब अर्थात प्रवीण भाऊंच्या माध्यमातून ही सेवा आज मला प्राप्त झाली आहे. या सेवेकरिता हरिभक्तीपरायण श्री आचार्य भगवान महाराज शास्त्री उपस्थित आहे. नारायण महाराज नजन, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज खरा, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज बेळकर, हरिभक्तीपरायण सचिन महाराज मोजनी, हरिभक्तीपरायण निलेश महाराज जाधव आणि हरिभक्तीपरायण शुभम महाराज थेटे, हे थेट दोघ जण नाशिक मधून इथं आले. विठ्ठल विठ्ठल आणि मग वारकरी संप्रदायाची सेवा करणारा हा संपूर्ण गावाला भजनी मंडळीचा असणारा हा समूह या सेवेकरिता उपस्थित झाला आहे. अगदी नियोजित वेळेमध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवतो. तत्पूर्वी मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्मा कुठे वास्तव्याला येतात, त्याकरता कोणती योग्यता संपादन करावी लागते या गोष्टीचा खुलासा आपल्या समोर करतात. वास्तु शांतीच्या निमित्ताने हे कीर्तन आहे. शास्त्रामध्ये ज्याला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा असेल म्हणजे गृहस्थ गृहे तिष्ठती, जे घरामध्ये राहतात त्यांना गृहस्थ असं म्हणतात. धन्यो गृहस्थाश्रमा करता पहिल्यांदा गृह असलं पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये असा विचार आला आहे, गृहस्थ पुरुषाच्या सगळ्या प्रकारच्या क्रिया घरा वाचून सिद्धीला प्राप्त होत नाही. गृहस्थस्य सर्व क्रिया न सिद्ध्यंती गृहं विना. जोपर्यंत घर बांधलं जात नाही तोपर्यंत गृहस्थ पुरुषाच्या कोणत्याही प्रकारच्या क्रिया सफल होत नाही, पूर्णत्वाला जात नाही. म्हणून गृहस्थाश्रमा करता सानंद सदन हे पहिल्यांदा असलं पाहिजे. म्हणून घर फार महत्वाचा आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये आश्रम 4 सांगितले, वर्ण ही 4 सांगितले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 प्रकारचे वर्ण आहे. आणि मनुष्याला 4 प्रकारचे आश्रम सांगितले. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास.
यापैकी दोघ जण एका जागेत राहतात, वनात राहतात, त्यांना वानप्रस्थ म्हणतात. आणि घरात राहतात त्यांना गृहस्थ म्हणतात. ज्यांची जागा निश्चित नाही त्यांना ब्रह्मचारी संन्यासी म्हणतात. शास्त्राचा विधी आहे, वानप्रस्थ संन्यास घेतला तो वनात राहायला परवानगी आहे. ब्रह्मचर्य धारण करणाऱ्या पुरुषाने गुरुकुलात राहावं आणि त्याने राहत असतानाही स्वतःचं घर बांधू नये. आणि संन्यासी महापुरुषाला तो त्याग सांगितलेला आहे. त्यातही पुन्हा विचार असा आहे, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या तीन आश्रमांचं पोषण करणारा गृहस्थ आश्रमच आहे. म्हणून वर्ण परंपरेचं आणि आश्रम परंपरेचं निर्वहन करणारा सगळ्यात महत्वाचा भारतीय संस्कृतीतला आश्रम कोणता असेल तर त्याला गृहस्थ आश्रम असं म्हणतात. आणि गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणाऱ्या पुरुषाकडे पहिल्यांदा घर असलंच पाहिजे. आता ते घर बांधावं कधी, कोणत्या महिन्यात बांधावं आणि त्या घराचा विधी कोणत्या तिथीला करावा याचाही शास्त्रामध्ये विचार आलेला आहे. धर्मशास्त्राने पहिला महिना सांगितला तो वैशाख महिना. आषाढ, श्रावण, मार्गशीर्ष, फाल्गुन आणि कार्तिक हे घराच्या प्रारंभाकरता सुप्रशस्त सांगितले आहे. याच महिन्यामध्ये घराला प्रारंभ करावा. आणि घरात एखादा जर उत्सव करायचा असेल, शुक्ल पक्षे भवेत् सौख्यम, कृष्ण पक्षे भवेत् भयम. शुक्ल पक्षामध्ये जर एखादा विधी केला तर त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. समृद्धी मार्ग जवळच आहे. शुक्ल पक्षे, शुक्ल म्हणजे शुद्ध पक्षात, पौर्णिमेच्या अगोदर जो असतो त्या पक्षाला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष म्हणतात. आणि पौर्णिमेनंतर अमावस्यापर्यंत जो असतो त्याला वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष असं म्हणतात. म्हणून कोणताही विधी करत असताना शुक्ल पक्षामध्ये केला तर सुखाची प्राप्ती होत असते. आणि कृष्ण पक्षामध्ये गेला तर काही ना काहीतरी भयाची शंका निर्माण होते. विठ्ठल म्हणून जरी ब्रह्मचर्य पुरुषाने आणि संन्यासी पुरुषाने स्वतःचं घर नाही बांधलं तरी चालेल. मग त्याने घरच बांधायचं नाही तर मग राहायचं कसं? मग त्याने दुसऱ्यांच्या धर्मशाळेत राहायचं असा शास्त्रामध्ये विधी आला. दत्तात्रयाने जे 24 गुरु केले ना त्या 24 गुरु मध्ये एक अजगराला गुरु केले. बघा, सर्प स्वतःचं घर कधीच बांधत नाही. हा, आयतं वारुळ बांधलेलं असतं त्यात मुक्काम ठोकतो. ब्रह्मचारी आणि संन्यासी महापुरुषाला घराचा शास्त्राचा विधी नाही. वानप्रस्थ व्यक्ती घरातूनच गेलेला आहे, कारण तो अगोदर गृहस्थ आहे, नंतर वनात राहतो म्हणून वानप्रस्थ. पण तीन आश्रमांचं पोषण जो करतोय त्याला गृहस्थ म्हणतात. गृहे स्थातिष्ठती, जे घरात राहतात आणि परमार्थ करतात त्यांना म्हणतात गृहस्थ. पण मग गृह तरी कशाला म्हणतात? शास्त्राचं म्हणणं आहे न गृहम गृहमिति उच्यते, गृहिणी गृहमिति उच्यते. नुसत्या घराला घर म्हणत नाही. जर त्या पुरुषाकडे गृहिणी असेल तर त्याला म्हणतात गृहस्थ. त्या घराची शास्त्रामध्ये आणखीन एक व्याख्या आहे, गृह्यते किंवा गृह्णाती, ज्यामध्ये ग्रहण केलं जातं. पण कशाचं? गृह्णाती धान्यादिकं जीवनार्थम, आपल्या जीवनाचं निर्वहन होण्यासाठी ज्या असणाऱ्या ठिकाणी आपण धान्यादिकांचं ग्रहण करू शकतो, साठवण करू शकतो त्याला गृह असं म्हणतात. किंवा दुसरा अर्थ आहे गृह्यते धर्माचरणाय, धर्माचं आचरण करण्यासाठी ज्याही वस्तूचं ग्रहण केलं जातं त्याला गृह असं म्हणतात. आणि गृहस्थ आश्रमाकरता गृह महत्वाचं आहे. त्या घरामध्ये जसं गृहस्थाने राहावं तसं त्या घरामध्ये साधू संतांनीही राहावं. आणि त्या घराची योग्यता एवढी मोठी असावी की त्या घरामध्ये देवानी यावं. पण
सोपं नाही बरं. परमात्मा कोणत्याही साधनाला प्राप्त होत नाही. पर्याचे तुम्ही ऐका नवल दुर्गम खोल साधनाशी. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे, देव कोणत्याही साधनाला प्राप्त होत नाही. आणि तो परमात्मा जर आपल्या घरी आणायचा असेल तर मग काय करावं लागेल? कोणत्याही साधनाला परमात्मा जरी प्राप्त होत नसेल तर काही साधनाच्या द्वारे परमात्मा नक्की प्राप्त होतो. त्या साधनामध्ये प्रकार 3 आहे. 1 परमात्मा नाम स्मरणाने आपल्या घरी येतो. 2 परमात्मा भक्तीने आपल्या घरी येतो. आणि 3 आपल्याकडे जर दैवी संपत्ती असेल तर परमात्मा आपल्या घरी येतो. परमात्मा आपल्या घरी येणं, परमात्म्याचा आपल्या घरी येण्याचा योग येणं हेच फार कठीण आहे. मुद्दामध्ये योगही कठीण आहे आणि योगापेक्षा क्षेमही कठीण आहे. कठीण योगाहून क्षेम ओकलिया होतो श्रम. एखादी दुर्लभ वस्तू प्राप्त होणं याला म्हणतात योग, आणि प्राप्त वस्तूचं संरक्षण होणं याला म्हणतात क्षेम. योगही कठीण असतो आणि योग जरी झाला तर योगापेक्षा क्षेमही कठीण असतो. जगद्गुरु तुकोबारांनी उदाहरण भोजनाचं दिलं आहे, दृष्टांत तुकोबारांनी दिला आहे. विस्तार आपण करू. विठ्ठल पंचपक्वान्नाचं ताट जर आपल्या समोर आलं तर हा योग आहे बरं. आळंदीत असा योग येतो पण त्याला मला अक्षय तृतीया किंवा वद्य द्वादशीची वाट बघावी लागते. आणि काही विद्यार्थी कानोसा घेतात. नजर महाराज तिकडे उत्तर भारतामध्ये गेलो तर त्याला पर्ची वाटप करतात. प्रवीण भाऊ काल मी प्रवासामध्ये पर्चीचं महत्व सांगितलं तर 2 माणसं यायला तयार झाले. ते म्हणजे नाही विमानाने, रेल्वे नाही. कठीण असणाऱ्या पदार्थांचा योग आला. आळंदीमध्ये श्रीखंड खूप आवडतो विद्यार्थ्यांना. चांगला आहे, ज्याला पचतं त्याने खाल्लं पाहिजे बरं. पण ज्याला पचतं त्यानेच खाल्लं पाहिजे. आपला धकत नाही तर ताटात वाढून घेऊ नये. एका असणाऱ्या व्यक्तीच्या पात्रामध्ये श्रीखंड वाढला. बऱ्याच माणसं एका कामात 2-2 कामं करतात. करू नये. एका कामामध्ये काम एकच करावं. एक तर जेवण, नाही तर मग मोबाईल. पण काही माणसं जेवतात आणि ऑनलाईन चॅटिंगही करतात. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळं पाहतात. आणि मग अशा पुरुषांचं जर मोबाईलकडे लक्ष केलं तर जेवणाचा आनंद घेता येत नाही. बहुधा मोबाईलच्या रिप्लायकडे जास्त लक्ष राहतं. पण माता घास चालू आहे तेवढ्या श्रीखंडाच्या वासाने एक माशी आली. परिमळाची धाव सुगंध आल्यामुळे ती श्रीखंडापर्यंत आली. आल्यानंतर ती विराजमान झाली. चवी घेऊ घास आणि तिने श्रीखंड खायला प्रारंभ केला. माशी जोपर्यंत श्रीखंडापर्यंत आली नव्हती वजनाने हलकी होती. श्रीखंड खायला प्रारंभ केला की तिचं वजन वाढलं. महाराज काही लोकांच्या लक्षात येत नाही, आषाढी सोहळ्याच्या अगोदर वजन कमी असतं आणि जे सोहळ्याला जातात वजनदार होऊन येतात. श्रीखंडावर विराजमान झालेली माशी वजनदार झाली ना, उडून जाण्याचा प्रयत्न केला तर तिचे पाय फसले. पुन्हा जास्त अट्टहास केला तर पंख चिकटले. खाणाऱ्या व्यक्तीच्या लक्षातच नाही आलं. त्याला असं वाटलं इलायचीच आहे. कशासोबत? श्रीखंडाच्या सोबत इलायची म्हणून त्याने माशी खाल्ली. पंचपक्वान्नाचा योग होता, क्षेम नाही झाला. माशी आपण याते गिळवी, परी फुलावांती शिनवी. माशी स्वतः गिळून घेते पण ज्याने माशी खाल्ली त्याला वांती होते. दृष्टांत विस्तार नाही करायचा. पंचपक्वान्नाचा योग कठीण आणि पचन म्हणजे क्षेम त्याही पेक्षा कठीण. तसं देव आपल्या घरी येणं हा योगच कठीण आहे आणि आला तर राहणं हे त्याही पेक्षा कठीण. देवाच्या प्राप्तीचा जर योग यायचा असेल तर काय करावं लागेल? परमात्मा साधनाने प्राप्त होत नाही. परमात्मा प्राप्त होतो कृपेने किंवा इतर साधनाने प्राप्त न होणारा परमात्मा
काही विशिष्ट साधनाने प्राप्त होतो त्यापैकी पहिलं साधन आहे नामस्मरण सुखे येतो घरा नारायण नारायण सुखे येतो घरा सुखे तो घरा सुखे तो घरा साधन वै सोपे या साधनाचा अवलंब केला तर न लगते सायास जावे वनांतर इतर साधनाची गरज नाही परमात्मा आनंदाने आपल्या घरी येतो देवाला घरी जर आणायचं असेल तर त्या घरात नामस्मरण करत चला सुखे येतो घरा नारायण देवाला आपल्या घरी जर आणायचं असेल तर दुसरं साधन आहे भक्तीचं आगमन त्या घरात झालं पाहिजे भक्तीचं आगमन काही काही घरामध्ये जर आपण गेलो तर नावच त्या मुलींचे असे ठेवलेले असतात की सहज आपल्याला ज्ञानोबारांची संतांची एखाद्या महापुरुषांची आठवण होते समजा एखाद्या मुलीचं नाव राधा ठेवलं आपोआप आपल्या मुखातून राधा राधाचं नामस्मरण होतं एखाद्या मुलीचं नाव आपण जर भक्ती ठेवलं तर आपोआप आपल्याला भक्ती प्राप्त होऊ शकते की नाही नामस्मरण एवढं महत्त्व पण या पत्रिकेमध्ये देवांश समाधी दर्शनी नाव आहे आता समाधीचं नाव घेतलं तर लागू शकते समाधी भक्तीचं आगमन जर आपल्या घरात झालं तर भक्ती भगवंताला आकर्षित करणारी आहे जेव्हा नारदांची आणि भागवतामध्ये भक्तीची भेट झाली तेव्हा भक्तीचं महत्व नारद सांगतात त्वया होतस्तु भगवान या तिन्ही जगुहेश्वरी हे भक्ती माता तू जर आव्हान केलं तर परमात्मा नीच घरामध्ये सुद्धा येऊ शकतो कनिष्ठ घरामध्ये जर परमात्मा यायचा असेल तर भक्तीने देवाला बोलवलं पाहिजे म्हणजे भक्तीने परमात्मा येतो नामस्मरणाने येतो आणि जर आपल्याकडे दैवी संपत्तीचा योग आला तर परमात्मा आपल्या घरी येऊ शकतो पण त्याकरता आपल्याला असं काहीतरी घर तयार करावं लागेल ऐसा कर घर आवेरा असं काहीतरी मनुष्याने करावं पुरुषार्थ करावा की परमात्मा आपल्या घरी आपोआप चालत आला पाहिजे आणि योग्यता असेल आपली तो योग्य गोष्टीचा योग आपोआप येत असतो विठ्ठल व्यवहारात तुम्हाला उदाहरण देतो लक्षात येईल जर शुक म्हणजे पोपटाने जर आपल्याकडे यायचं असेल तर आम्र वृक्षाचं फल परिपक्व झालं पाहिजे किंवा पेरू तरी पिकला पाहिजे पेरू परिपक्व झाला की पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही तो आपोआप येतो किंवा कमळामध्ये सुगंध प्रगट झाला तर भ्रमराला आमंत्रण द्यावं लागत नाही परिमळाची धाव भ्रमर ओढी भ्रमर आपोआप चालत येतो तसं मनुष्याचं हे घर आहे शरीर धन्य धन्य ते शरीर तुका म्हणे ते घर भांडार देवाचे याला घर असं म्हणलं आहे आणि या घरामध्ये अशी योग्यता संपादन करावी की देवाने आपोआप चालत आलं पाहिजे नामस्मरण असेल तयापाशे पांडवा मी हरभला किंवा सर्वा जेथ नाम घोष बरवा गणित माझा बरव नामस्मरण करत असेल परमात्मा तिथं राहतो जर भक्ती संपन्न असेल तर परमात्मा त्या घरामध्ये आपोआप येतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये दैवी संपत्ती जर असेल तर परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्याला येतो अशी कोणती दैवी संपत्ती आहे की जी असल्यानंतर परमात्मा तिथं वास्तव्य करतो
परमात्मा कोणत्या संपत्तीला वशीभूत होतो थोडं बार काही नाही सुचव रूपानेच मी सांगतो जास्त काही विस्तार करणार नाही आपल्याला असं वाटतं आपल्याकडे संपत्ती असेल तर परमात्मा आपल्या घरी सुख आहे संपत्तीकडे परमात्मा पाहत नाही नाहीतर मग दुर्योधनाच्या घरी गेला असता दुर्योधन की मेवा दुर्योधनाचा परमात्म्याने मेवा त्याग केला परमात्मा बाह्य संपत्ती पाहत नाही परमात्मा व्यावहारिक संपत्ती पाहत नाही पण तुमच्याकडे जर दैवी संपत्ती असेल तर मग परमात्मा तुमच्याकडे येऊ शकतो म्हणून संपत्ती दोन प्रकारची एक आहे भौतिक संपत्ती आणि दुसरी आहे दैवी संपत्ती पारमार्थिक साधकाने दैवी संपत्ती कमवण्याकरता प्रयास करावा व्यावहारिक संपत्ती प्रारब्धाने मिळत असते प्रारब्ध अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी असं सांगणारे सुद्धा परमार्थाचा वापर व्यावहारिक धर्मासाठीच करतात व्यावहारिक संपत्तीने परमात्मा अजिबात वशीभूत होत नाही आपली काय संपत्ती ज्ञानोबा म्हणतात तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे जे शंभूचे हित पण न पुरे ते प्राकृतैर हिंदरे हे हिंदरे शब्द आला की मला बरोबर राऊतावाची आठवण होते आता ते बाबांचं लई तीक्ष्ण काम असतं बाबा हेंद्रे नाही म्हणत हेंद्र्या बाकीच्यांचे काय कथा जगातल्या सगळ्या संपत्तीचे स्वामीनी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली अरे संपत्तीचा अभिमान सोडून दिला मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांगून पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली लक्ष्मीने विचार केला मी असेल समुद्राची श्रीमंत बापाची मुलगी देवासमोर नाही चालणार नाही व्यावहारिक संपत्तीने परमात्मा वश होत नाही त्याकरता दैवी संपत्ती असावी लागते 16व्या अध्यायामध्ये 26 प्रकाराने दैवी संपत्तीचा उल्लेख केलेला आहे त्यापैकी जगद्गुरु तुकोबारात तिघांचा उल्लेख करतात तीनच घ्यायचे का नाही तीन नाही घ्यायचे उपलक्षणाने बाकीचे 23 घ्यायचे देवाने वस्ती स्थान करावं आपल्या हृदय नावाच्या घरामध्ये मग आपल्याला त्या घरामध्ये कोणती संपत्ती जमा करावी लागेल तर त्या संपत्तीचा तुकोबारा उल्लेख करतात दया क्षमा शांती तुम्हाला दया क्षमा शांती कशाला म्हणतात सांगतो पण थोडी ऐकण्याची दया करा दुसऱ्याचं दुःख सहन न होणं चांगला आहे आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणं याला म्हणतात दया सोपं सोपं सांगू आता ते 2-3 श्लोक पाठ केले होते पण तेवढा विस्तार आता नाही करता येणार दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपल्याला सुख वाटतं दुसऱ्याचं दुःख पाहिलं की आपलं अंतःकरण दुःखित होणं याला म्हणतात दया आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निववितान कळसे साने थोर ज्ञानोबारा उदाहरण किती गोड देतात उदाहरण द्यावं दृष्टांत द्यावा माझ्या ज्ञानोबारा यांनी रस्त्याने चालताना जर आपल्या पायामध्ये काटा रुतला तर अश्रू डोळ्यातून येतात वास्तविक पायाला जर काटा रुतला तर पायाच्या कोणत्या तरी भागातून जसे घाम येतो तसे अश्रू यायला हरकत काय आहे पण नाही पायी काटा नेटे तव व्यथाचे विमुटे तैसा पोळे संकटे बोलांचे दुसरं उदाहरण पायाला शीतल स्पर्श प्राप्त झाला आनंद डोळ्याला होतो पावो शीतळता नाही की ते डोळ्यांचे लागे होय तैसा परसखे जाय सुखावत जो दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी होणं हे सोपं असतं पण दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होणं हे फार कठीण असतं पहिली दया मिळते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्याकरता मन मोठं लागतं पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्यासाठी त्याही पेक्षा मोठं मन लागतं त्याला म्हणतात
दुसरा दैवी संपत्तीचा गुण सांगितला क्षमा. एखाद्या पुरुषाच्याकडून आपल्याला दुःख प्राप्त झालं तर आपण रागवायचं नाही आणि त्याचा घातही करायचा नाही, त्याला म्हणतात क्षमा. ज्ञानोबा म्हणतात एखाद्या पुरुषाला अलंकार आवडतात आणि आवडणाऱ्या अलंकाराचं ओझ नाही वाटत, अजिबात ओझ वाटत नाही. आवडणारे अलंकार जेवढे आनंदाने आपण धारण करतो तसं आपल्याला दुसरे माणसं दुःख देतात, ते दुःख आनंदाने धारण करायचं आणि त्यावर रागवायचं नाही, त्याला म्हणतात क्षमा. मी प्रत्येकाची उदाहरण देणार आहे. तरी पर्यंते लेणे अंगी भावी जेणे धरी जे देवे साहने सर्वची दया. सहन करणं याला म्हणतात क्षमा. समोरच्या व्यक्तीने आपला अपराध केला आहे पण तरी सुद्धा त्याचा वध करायचा नाही, रागवायचं नाही, त्याला सोडून द्यायचं, याला म्हणतात क्षमा. आणि याच्या नंतरचा महत्वाचा गुण आहे शांती. शांती कशाला म्हणतात? प्रारब्धाने आपल्याला जेही काही मिळेल, जास्त असो किंवा कमी असो, आपल्या मनामध्ये संतुष्टी असणं याला म्हणतात शांती. किंवा मनाला विषयापासून आवरणं याला म्हणतात शांती. बहुधा आपल्या दुःखाचं कारण अशांती आहे. ज्याच्याकडे दया क्षमा शांती असेल तेथे देवाची वसती. आता इथे मराठी भाषेची गंमत आहे बघा. तेथे शब्द आला की त्याच्या अगोदर जे ते शब्द कुठेतरी आलाच असतो, म्हणजे अभंग तर नाही, नवीन अभंग नाही द्यायचा. अर्थ करताना अर्थ असा लावायचा जेथे दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. किंवा शब्द मागे पुढे पुढे जेथे देवाची वसती तेथे दया क्षमा शांती. परस्परावर अवलंबून आहे. सूर्य ज्या ठिकाणी असेल तिथे प्रकाश असणार. दुसरं उदाहरण देतो. शंभू तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका, पुढे संत तेथे विवेका, असनी कीजे दया तेथे धर्म, धर्म तेथ सुखावह, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. वने तेथ काय वसंत तेथ वने, वने तेथ सुमने, सुमने पाली गणे सारंगाची. जिथे भगवान परमात्मा, जिथे भक्त राजा अर्जुन, तिथे सगळ्या प्रकारचा उत्कर्ष. तसं ज्या ठिकाणी दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. आणि मग ही दया क्षमा शांती राहते कुठे? ही कुण्यातरी योग्य अंतःकरणातच राहते. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती आहे असं दया क्षमा शांतीला आश्रय देणारं घर पाहिलं परमात्मा काय करतो? पावे. दैवी संपत्तीचे गुण अमूर्त स्वरूपाचे आहे. ते आकाराने दिसत नाही पण ते कोण्यातरी अंतःकरणात असतात. तो अंतःकरण संपन्न व्यक्ती पाहिला की मग दया क्षमा आणि शांती
हे आपल्याला अनुभवाने कळतात. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येते. दुधामध्ये तूप आहे की नाही? आहे ना, पण ते मात्र अव्यक्त आहे. प्रक्रिया केल्यानंतर ते व्यक्त होईल. चंदनामध्ये सुगंध आहे का नाही? आहे, पण घर्षण केल्याशिवाय कळत नाही. दुसरं उदाहरण देतो. सध्याला वसंताचं आगमन झालं की नाही? झालेलंच आहे, पण वसंत हा आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. तो झाडांच्या पालवीवरून जाणता येतो. तसं त्या या क्षमा शांती हे आशे दिसत नाही, ते कृतीवरून आपल्याला कळत असतात. कोण्यातरी अंतःकरणामध्ये हे गुण प्रगट व्हावे लागतात. आणि जिथे दया क्षमा शांती हे सद्गुण प्रगट झाले, देव त्या अंतःकरणाचा शोध घेतो. बरोबर, योग्यता जर असेल, योग्य गोष्टीचा योग येतो. हे वाक्य मी प्रारंभाला बोललो आहे. भाव असा आहे, सुगंध जर प्रगट झाला तर भ्रमराचा योग येतो. हे जसं उदाहरण आहे. किंवा दुसरं उदाहरण देतो योगाच्या बाबतीमध्ये. आणखी एक उदाहरण. धर्माचं चांगल्या प्रकारे पालन केलं, सर्व प्रकारचे सुख आपल्याकडे आपोआप येतात. जर तुमची कर्मदशा प्राप्त झाली तर श्री गुरु आपोआप येतात. अंतःकरण शुद्ध झालं तर ज्ञान आपोआप येतं. तिन्हीचे प्रमाण आहे. तैसे सर्व सुखे सही दैवाची मूर्ती म्हणून येईल. दैव तुमच्याकडे येईल. ऐसी कर्मे साम्य दशा होयत येत विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटीची गाई आपोआप येते. आणखी कोणतंही सांगितलं? विठाला विठाला ज्ञान आपोआप येते. तया तेचे दिवसे ते ज्ञान पावे निश्रद्धावा. श्रद्धावान असेल की ज्ञान आपोआप येते. धर्माचं पालन करत असाल तर सुख आपोआप येते. आणि अंतःकरणामध्ये साधकत्व असेल तर श्री गुरु आपोआप येतात. तशी दया क्षमा शांती असेल ज्या अंतःकरणामध्ये तर परमात्मा त्या घरामध्ये पावे आपोआप प्राप्त होतो. पण कसा? पावे धावून या घरा. परमात्मा त्या घरामध्ये धाव घेतो. का बरं? परमात्म्याच्या घराचं आणि या साधू पुरुषाच्या घराचं अंतर फार जास्त आहे. आणि म्हणून देव वेगाने प्रवास करतो. ज्या सुखा कारणे देव वेगावला, ज्या सुखा कारणे देव वेगावला, वैकुंठ सोडून संत सगळे आईला, वैकुंठ सोडून संत सगळे आईला.
प्रमाण आहे आणि ज्या महापुरुषांनी या चाली बांधल्या असतील त्यांचे काय उपकार आहे मला प्रासादिक चाली आहे वारकरी संप्रदायाच्या प्रासादिक चाली जो गोडवा आहे तो बाकीच्या तुम्ही कोणत्याही चाली म्हणा त्या फक्त हालचाली हालचाली म्हणजे लयच हाल आहे म्हणून हालचाली देव वेळावला वैकुंठ सोडून पावे धावून आला आणि भगवान विचार करतात अरे अशा घरामध्ये मला जागा मिळाली राहे धरून थारा थारा म्हणजे आश्रय या घराचा परमात्मा आश्रय घेऊन राहतो बरं चांगला आहे जगद्गुरु तुकोबरा देवाला घेतात सोबत सगळ्या जगाला आवाहन करतात देव घ्या कोणी पण माणसं लयच दिलिंदर ते म्हणतात देव न लगे आम्हाला देव नको बाकी सगळं द्या म्हणून देव अशा घराचा शोध घेतो पावे धावून या घरात आणि असं घर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा संपन्न असेल तरी देव राहतो असं घर माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं गरीब झोपडीचं असेल तरी परमात्मा राहतो दुर्योधनाच्या घरात नाही राहत विदुर काकांच्या घरी राहतो जगद्गुरु तुकोबरा व्यापाराच्या निमित्ताने थोडा विस्तार करतो पावे धावून या घरात राहे धरून या घरात सगळ्याचा विस्तार नाही होणार आणि तुम्ही अपेक्षा ठेवू नका व्यापाराच्या निमित्ताने तुकोबरा चंपावती नगरीला येतात चंपावती म्हणजे हल्लीच्या काळातलं बीड शहर तर जुनं नाव चंपावती नगरी आहे तिथे बालाघाट नावाचा प्रांत आहे आजही आहे घाटच आहे बालाघाट नावाचा जगद्गुरु तुकोबरा तिथे व्यापाराला आले त्या काळात हा प्रांत बीड प्रांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये नव्हता कुणाचा होता तुम्ही त्याचा अभ्यास करा कारण ते नाव आता सांगण्याची लायकीचे नाही आणि त्या काळामध्ये तुकोबऱ्यांना काही व्यापारामध्ये फायदा झाला अगोदर तर तुकोबऱ्यांना थोडासा फायदा झाला होता एका घटनेमध्ये काही माणसांनी महाराज पैसे सांभाळण्यापेक्षा ना सोनं सांभाळ म्हणजे पैसे जास्त सांभाळण्याचे कष्ट असतात पैसे द्या आणि आमच्याकडून सोन्याची कडी ते सोन्याची कडी त्या आतून होती पितळाची आणि वरून त्याला मुलामा होता सोन्याचा आकडे साधूशी दुर्जनाची बुद्धी साधूला दुष्टांची बुद्धी नाही कळत महाराज मूर्ख माणसं खऱ्या वारकऱ्याला लयच फसवतात पैसे देतात पण सोन्याची कडी घेऊन येतात सावकाराकडे सोनं मोडायला जातात सावकार कसोटीच्या दगडावर काय घासतो कड ते सोन्याचा मुलामा निघून जातो उघड काय पडतं बोला ना काय हा उघड पडलंच पाहिजे पितळ ते पितळ उघड पडलं आणि लोकांनी ठरवलं की तुकोबरांना कोणी फसवतो त्यामुळे आता कर्ज कोणी देत नाही जिजाबाई श्रीमंत बाबाची मुलगी आपल्या वडिलांची पत वापरली 200 रुपयाचं कर्ज घेतलं तुकोबरांच्या हातात दिलं नफा कमवल्याशिवाय देवला यायचं नाही म्हणून चालतं नफा कमवल्याशिवाय मी देवला येणार नाही आणि मग 200 रुपयाचा कुळ घेतला नंतर मीठ घेतलं व्यापार करून 250 रुपये कमवले 250 रुपयाचा नफा करून तुकोबरे त्या बालाघाटाच्या प्रांतात आले एका गावामध्ये एक मनुष्य भीक मागत होता कमरेपासून गुडघ्यापर्यंतच धोतर तेही जीर्ण शीर्ण झालेले मळाने त्याला गाठी मारलेल्या कमरेपासून वरती काहीच नाही वस्त्रच नाही हाडांचा पिंजरा दिसावा असं शरीर चेहरा म्लान झालेला डोक्याला विंचरलेलंच नाही दाढी आणि डोकी वाढलेली आणि गळ्यामध्ये एक नांगर गुंतवलेला आणि एक शिपाई फटके मारतो लहान मुलगा आणि धर्मपत्नी असे तिघे जण गावाच्या प्रवेशद्वाराजवळ भीक मागायचे ते ऐकलं आणि पाहिलं तुकोबरांनी दया आली दया उपजली तुमयाशी
तुकोबाऱ्याजवळ जातात आणि त्याला विचारतात हे काय करतोय तू? महाराज एखाद्या व्यक्तीला शब्दाने तरी आपण विचारपूस केली पाहिजे. आपल्याला माहिती नसतात पण कधी कधी आपले शब्द सुद्धा त्याला दिलासा देतात. एखाद्या साधकाला विचारावं, आपण काही फार मदत नाही करत पण फक्त विचारावं काही अडचण नाही ना, त्याला असं वाटतं बस आपल्या अडचणी सुटल्या. काही काही माणसं साधकावर वजन टाकतात, मौन विठाला नवीन परमार्थात आलेले आहे त्यांना आधाराची जास्त गरज असते. विचारपूस केली पाहिजे. तुकोबारा विचारतात शिव महाराज त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू आले बरोबर, कारण विचारलंच कोणी नव्हतं. भाव बसा खाली विठाला कुंडलिक वरदा विचारल्यानंतर डोळ्यातून अश्रू. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं महाराज 12 वर्षापूर्वी माझी सांपत्तिक परिस्थिती फार चांगली होती पण माझी संपत्ती जवळच्या माणसाला पावली नाही. आपले शत्रू लांबचे कमी असतात जवळचे असतात. भारत देशाला बाहेरचा एवढा नाही धोका जेवढ्या आतल्या गद्दारांचा आहे. ते म्हणजे आमच्या जवळच्या माणसाला माझी श्रीमंती नाही पावली, त्यांनी माझ्यावर खोटा आरोप रचला म्हणून म्हणतात स्वराज्य नव्हतं. राजाही अधर्मनीतीला मदत करणार. 300 रुपयाचा दंड लावला माझ्यावर 12 वर्षापूर्वी. 50 रुपये फेडले. 12 वर्ष झाले मी 250 रुपये गोळा करतो, 1 रुपया जमा झाला नाही. 12 वर्ष नेमका यांना नफा झाला होता सगळा 250 रुपये. विप्रवाणी ऐकून दया उपजली तुकयासी. मग आश्वासिले ब्राह्मणाशी चिंता मानसी करू नका. आश्वासन दिलं काळजी करू नका आणि सगळे ते 250 रुपये देऊन टाकले. व्याधा हातोनी सुटला विहंगम जायचा. पारद्याच्या तावडीतून पक्षी सुटावा तसं तो ब्राह्मण सुटला ना. महाराज त्याची हजामत तुकोबाराने स्वतः खर्च केला. 10 ब्राह्मण जीव घातले. एवढी दया पाहिली त्या ब्राह्मणाने वरदान दिलं देवादिदेव रुक्मिणीवर तुझं सांभाळून निरंतर. तुझा ऐसा विष्णू भक्त उदार पृथ्वीवरी असेना. देवादिदेव परमात्म्याने तुझा सांभाळ करावा. आता तुकोबारांचा सांभाळ करावा असं वरदान मिळालं आणि तो परमात्मा तुकोबारांच्या घरी पाहुणे घरात आज आले ऋषिकेशी पावे धावून आला. त्याचं काय कारण? दया. विठ्ठला दया आपल्या जवळ असेल तर देव आपल्या घरी चालत येतो आणि आपलं असणारा अंतःकरण किंवा भक्त ज्या घरात राहतात त्या घरामध्ये एखादा आश्रयाकरता जागा पडतो. पावे धावून घरा. हे भक्त काय करतात? कीर्तन नावाची भक्ती करतात आणि कीर्तनाचा मार्ग पाहिला तर परमात्मा त्या कीर्तनाला कसा वश होतो तुकोबारा एक दृष्टांत देऊन सांगतात. कीर्तनाची माने कीर्तनाची कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे बराडिया ऐसा लोटे पावे धावोनिया घरा पावे धावोनिया पार
बराडी ऐसा लोटे परमात्मा स्वतःला लोटून देतो, झोकून देतो. कीर्तन चालू असल्यानंतर परमात्मा स्वतःला झोकून देणे अव्वल काय? कीर्तनाचा रस्ता जरी दिसला तरी परमात्मा स्वतःला कीर्तनात झोकून देतो. आपण या बाबतीत देवाला बरंच मागं टाकलंय. विठ्ठला विठ्ठला लक्ष करून काय सर्वात मोठी भक्ती कीर्तन. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा सर्वात मोठी. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद दंडनाती. थोडस कीर्तनाचं वर्म ज्ञानोदरांना कीर्तन कोणतं अपेक्षित आहे? ज्यामध्ये आत्मचर्चा होत असेल ते कीर्तन अपेक्षित आहे. आणि ज्यामध्ये कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामस्मरणाचा उत्कर्ष होत असेल ते कीर्तन ज्ञानोदरांना अपेक्षित आहे. आपण कीर्तनाच्या बाबतीमध्ये इतके उपेक्षित झालो आहे की आपल्याला असं वाटतं की कीर्तनात आपण कधीही गेलं तरी चालतंय. मला खूप वाईट वाटतंय तुम्ही लग्नाला लवकर जाता, विमानाचं तिकीट असेल तर 1 तास लवकर जावं लागतं, रेल्वेचा प्रवास असेल तर लवकर जातात, पण कीर्तनाच्या बाबतीतच का उशिरा येतात? वाईट वाटतंय. विठ्ठला आमच्या देवाची आवड बघा, कीर्तनाचे वाटे. अरे नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. कीर्तनाची अवमर्यादा जेवढे वारकरी म्हणवणारे करतात तेवढे बाकीचे लोकही करत नाही. आपल्याला असं वाटतं तुका म्हणे सुखे आहे सर्व होणे, याचा तुम्ही लय सोपा अर्थ करून घ्या. एवढं सोपं नाही. कीर्तनाचा रस्ता जरी पाहिला आमच्या देवाने, जसा भुकेल्या मनुष्याला भूक लागल्यानंतर तसा पात्रावर तुटून पडतो की नाही, तसा आमचा परमात्मा कीर्तनाला जाणारा रस्ता जरी पाहिला. कीर्तनाचे बराडी ऐसा लोटे इतकं देवाचं प्रेम आहे. जिथं कीर्तन तिथे परमात्मा नक्की असणार. नाम घोष बरवा करते माझा तिथे परमात्मा आहे. दया क्षमा शांती तिथे परमात्मा नक्कीच आहे. तुका म्हणे गडे पूजा नामे देव जोडे. जिथे नामस्मरण ही पूजा केली जाते त्या नामस्मरणाने भक्ती देवाची पूजाही घडते आणि परमात्माही प्राप्त होतो. विठ्ठला शांतीचं उदाहरण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं आहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 36 वर्षापर्यंत परमात्मा भक्ती करतो, सेवा करतो. राहे धरून नाथ महाराजांकडे शांती आहे. जगद्गुरु तुकोबाराचं आपण दयेचं उदाहरण पाहिलं. शांतीचं उदाहरण आपल्या सोमनाथ महाराजांचं आहे. फक्त एक क्षमेचं उदाहरण सांगतो मी. थोडासा तीक्ष्ण कधी कधी बोलतो महाराज. कीर्तनाची मर्यादा बाबतीत तेव्हा तुम्ही फक्त आपलं आडनाव वाचत चला. विठ्ठल आम्हाला कीर्तनाचा असणारा, मला कीर्तनावर प्रेम आहे, त्यामुळे आम्हाला कीर्तनाच्या बाबतीमध्ये असं उशिरा येणं नाही सहन होत. विठ्ठला ते असे देव उभा. आपल्या धर्माचं आपण निरीक्षण करायचं आपणच तर केलं पाहिजे ना. अरे आपला वारकरी संप्रदाय टाळ्या नका वाजवू. इथून पुढे प्रत्येक कीर्तनाला वेळेत येत जा. तुमच्या टाळ्याचा अर्थ केला गेला, नाहीतर मग मला खुश नका करू, देवाला खुश करा. ते असे देव उभा जैसी समचरणांची शोभा. क्षमेचं फक्त उदाहरण सांगतो मी. थोडा तीक्ष्ण बोललो, मला क्षमा करा. महाभारत युद्धामध्ये सगळ्या कौरवांचा नाश झाला. एकट्या भीमाने शतक केलं. म्हणजे 100 कौरव एकट्या भीमानेच मारले. दुसऱ्याच्या वाट्याला एकही योग्य नाही.
सगळी एकट्याने मारली आणि आपल्यापैकी एकही वाचलं नाही. महाभारतामध्ये 18 अश्विनी सैन्य असताना शुभम महाराज फक्त 10 जण वाचले. फक्त 10. अश्वत्थामा कृपाचार्य हे चिरंजीवाचे 5 पांडव, सात्यकी भगवान श्रीकृष्ण आणि आणखीन एक जणाचं नाव मला आठवत नाही, ते पुढच्या वेळेस सांगतो. बहुतेक विकर्ण असं काहीतरी नाव आहे. विकर्ण 10 जणच वाचले, बाकी सगळे सगळ्यांचा नाश झाला. दुर्योधनाच्या अंतिम काळामध्ये अश्वत्थामा भेटायला गेला. मला क्षमा तिथं देव कसा राहतो सांगायचं. आणि मग अश्वत्थाम्याने विचारलं मांडी फुटलेली आहे, कारण मांडीवरच गदेचा प्रार आणि मरणाच्या प्रसंगाला प्राप्त होणार आहे, काय करावं. अश्वत्थाम्याने विचारलं तो माझा मित्र आहे, मला एखादं काम सांग. म्हणे मी पांडवांचा नाश नाही करू शकलो, याचं मला दुःख आहे, मी दुःख निवारण करतो, आता जाऊन पांडवांना मारतो. अश्वत्थामा रात्री निघाला आणि पांडव म्हणून त्याने पांडवाचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले 5 मुलं मारली. भगवान एका शिबिरामध्ये यांना घेऊन नदीच्या काठी गेले. काही प्रसंग असेल म्हणून 5 पांडवापासून प्राप्त झालेले द्रौपदीचे 5 मुलं रात्री झोपेत मारली. शिबिरामध्ये माघारी आली. आता ती माये बाळ काळे नेता एकुलते अहो एकटा एक मुलगा मरण पावला तर किती दुःख होतं. 5 मुलं मरण पावले आणि सामान्य नाही ना, भगवान श्रीकृष्ण रक्षण करताय. पराक्रमी असणारे 5 पती तरी 5 मुलं एकट्या द्रौपदीचे मरण पावले. बाप इतकं वाईट वाटलं. बातमी कळाली गुप्तहेराच्या मार्फत अश्वत्थाम्याचं कृत्य आहे. भीमाने रथ झोपला निघाली, वरी भीमसेन मिळतो तो गडी आडतान मागचा पुढचा विचार नाही. भगवंताने सांगितलं अर्जुना अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र आहे आणि त्याने जर ब्रह्मास्त्र सोडलं तर ब्रह्मास्त्राला फक्त ब्रह्मास्त्रच प्रतिकार देऊ शकतं, दुसरं नाही. ते भीमार वापरता कामाने आपल्याला गेलं पाहिजे. द्रौपदीने त्यांचा अपमान केला सर्वांचा आणि अर्जुनाने सांगितलं द्रौपदी मी अश्वत्थाम्याचं मस्तक आणून तुझ्या हातात देतो, तो त्या मस्तकावर पाय ठेवून अंत्येष्टी कर्म केल्यानंतर स्नान कर. भागवतामध्ये सगळा उल्लेख आला, काल मी वाचत होतो प्रवासामध्ये, थोडं फार लक्षात राहिलं म्हणून सांगतो. आणि मग अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. देवाने अर्जुनाला ते सांगितलं ब्रह्मास्त्र सोड. अश्वत्थाम्याचं नष्ट केलं, आपलं आवरून घेतलं. अश्वत्थाम्याला पकडलं. जसा एखादा पशु रस्सीने दोरीने दोरखंडाने बांधावा तसं त्याला बांधून आणलं आणि भगवंताने सांगितलं अर्जुना धर्मशास्त्र सांगतो मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम स्त्रियम जडम यांचा कधीही मनुष्याने वध करू नये. कोणाकोणाचा मत्त प्रमत्त उन्मत्त झोपलेला बाल स्त्री आणि अज्ञानी रथ नाही शरण आलेला आहे घाबरलेला आहे यांना धर्मवेत्ता शत्रू जरी असेल तरी मारत नाही. आणि अश्वत्थाम्याने मात्र या सर्वांना मारले म्हणून याचा वध केला पाहिजे. म्हणे आपण द्रौपदीकडे घेऊन जाऊ. आणि द्रौपदीने त्या अश्वत्थाम्याला पकडून आणलेलं पाहिलं तर एकच वाक्य वापरलं मुच्यताम मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम. त्या द्रौपदीचं वाक्यात ऐकायचं द्रौपदीचा त्याने अपराध केला, 5 मुलं मारली, अपराध केला आहे. आता द्रौपदी रागवली असती आणि वध करायचं ठरवलं असतं तर अश्वत्थाम्याला कोण वाचवणार आहे. पण त्या काळात द्रौपदी म्हणते मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरु. हे द्रोणाचार्य याच्या रूपाने आलेले आहे आणि गुरुपुत्राचा वध करणं हे तुम्हाला शोभनीय नाही, याला सोडून द्या. अगं द्रौपदी तुझे 5 मुलं मारली. द्रौपदीचं उत्तर आहे का? द्रौपदी म्हणते आहे पुत्र मरण पावला आणि आई जिवंत असेल जिवंत आईला काय दुःख होतं हे मला कळतंय. जगातल्या कोणत्याही मातेला आपला मुलगा मरण पावणं आणि स्वतः जिवंत असणं असं दुःख अनुभवाला येऊ नये. याची आई गौतमी अजून जिवंत आहे म्हणून याला मारू नका. काय क्षमा असेल. जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते कुणाच्या वाट्याला येऊ नये. क्षमा याला सोडून द्या. क्षमा द्रौपदीकडे आहे म्हणून द्वारकेचा राणा
पांडवा घरी पावे धरुनिया पावे धावनिया घरा राहे धरुनिया थारा अशी जर आपल्या अंतःकरणामध्ये संपत्ती असेल तर या घरामध्ये परमात्मा येऊ शकतो आणि अशा घरामध्ये जर परमात्मा यायचा असेल जे आपण वास्तुशांती आपण सगळेजण करत आहात सर्वोत्तम काका आणि प्रशांत भाऊ आणि गौरव आणि मोठ्या कष्टाने ही माऊली नावाची वास्तू तयार केली आता वास्तुशांती करत असताना धन्यग्रस्त आश्रम जर ठरायचा असेल तर त्या घराकरता 10 प्रकारची लक्षण असावी लागतात ती थोडं बारकाईने ऐका म्हणजे मी थांबतो विठाला ज्याला आपला गृहस्थ आश्रम धन्य करायचा असेल पहिल्यांदा काय असावं सानंद सदन आनंद देणार प्रसन्न स्वच्छ निर्मळ घर असावं सानंद सदन स्वतःच सुधिया मुलं असावे पण बुद्धिमान असावे बरं हे फार अवघड आहे जे माणसं अन्याय मार्गाने धन कमवतात त्यांच्या मुलांच्या बुद्धीवर पहिल्यांदा ते धन प्रभाव करतो म्हणून कमवावं थोडं न्याय मार्गाने अन्याय मार्गाने भ्रष्टाचाराने तुम्ही गरिबाचं कमवलं की तुमच्या मुलांच्या बुद्धी पहिल्यांदा भ्रष्ट होणार गृहस्थ आश्रम धन्य करायचा असेल स्वतःच सुधिया मुलं बुद्धिमान असावे धर्मपत्नी कांतामृदू भाषिणी धर्मपत्नी मधुर बोलणारी आणि मृदू बोलणारी असावी त्याला मित्र असावे पण कसे सन्मित्रम सधन मित्र चांगलाही असावा सन्मित्र आणि धनवान असावा नाही तर आपल्याकडे यायचं अडचण सन्मित्र सधन स्वयोषिती रती आपल्या धर्मविषयी धर्मपत्नीविषयी प्रेम असावा आज्ञापरा सेवका सेवक त्याच्या आज्ञेत असावे चालेल का आता पुढे ऐका आतिथ्यम अतिथी सत्कार त्या घरात व्हावा शिवपूजन भगवान शंकराचं पूजन व्हावं प्रतिदिन मिष्टान्न पानन गृहे दररोज त्या घरामध्ये गोड गोड व्हावं गोड कसं खायचं शंका एक तर महाभारताने उत्तर दिलंय कष्ट चांगले करत जातात ज्याने कष्ट चांगले केले त्याला भूक चांगली लागते आणि ज्याला भूक चांगली लागते त्याला शिळ्या भाकरी गोड लागतात हे आहे मिष्टान्न पानन गृहे आणि 10वं लक्षण साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमः ज्या घरामध्ये साधूंची संगती सेवा उपासना कायम केली जाते त्या घराला धन्य गृहस्थाश्रम असं म्हणावं हे माऊली नावाची जी वास्तू आहे या 10 लक्षणांनी संपन्न व्हावी या वास्तूमध्ये दया क्षमा शांती दैवी संपत्ती ही नांदावी याकरता साधूंचं कायम आगमन होत राहावं अशी प्रकारची शुभकामना व्यक्त करून याच ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे पावे धावून या घरा राहे धरून या धारा यथामती आणि यथावकाश जेवढं या बंगाचं मला सद्गुरु कृपेनं संतांच्या कृपेनं चिंतन करता आलं तेवढं अल्पसाच्या बुद्धीप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला योग्य असेल ते आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुराम सद्गुरु जोग महाराज परंपरेत सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचा म्हणून स्वीकार करा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा कठीण अपशब्द निघून गेला असेल तर आई वडिलांच्या अंतकरणाने क्षमा करा फक्त इथून पुढे कीर्तनाला जाताना थोडी वेळ पाळायचा एवढंच तुकाराम तुकाराम तुकाराम
कोणी उठू नका टाळकरी मंडळी आपण आपल्या जागेवरती खाली बसायचं आहे. आज या माऊली या नूतन वस्तू शांतीच्या निमित्तानं सत्यनारायण पूजेच्या निमित्तानं आपण गायकवाड परिवाराच्या वतीनं आलेले सर्व पाहुणे मंडळी गावातील मंडळींचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम महाराजांनी केलेला आहे. महाराजांचं वय फार कमी आहे पण योग्यता जर आपण ऐकली किंवा योग्यता जर बघितली तर हरिभक्तपराय ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ असणं महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी गोष्ट माऊलींनी अंगीकृत केली. तो माऊलीचाच प्रसाद असला पाहिजे. कारण एवढी मोठी ज्ञानेश्वरी एवढा मोठा महान ग्रंथाने आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग जरी पाठ करायचं ठरला तरी तो महाराज कधी आठवत नाही. एखादं चरण मोठा अभंग जर आला तर आम्हाला कोणत्या अभंगातलं कोणतं चरण ते आठवत नाही. पण आपण एवढी मोठी ज्ञानेश्वरी आपल्या कंठस्थ केली. आमच्या सिंगे गावामध्ये आज तुम्ही इथं आलात, कीर्तन केलं. तसं पहिले तुम्ही 1-2 वेळेस भेट देऊन गेलेले आहात पण तरी आज तुम्ही आपला अतिशय सुंदर कार्यक्रम आज आपल्या आणि आळंदी संस्थेच्या नियमाप्रमाणे आपण अतिशय सुंदर आणि वेळेत कार्यक्रम सोडला. त्याबद्दल भजनी मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन. हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी देवाची यांचा छोटासा सत्कार आपल्या गायकवाड परिवाराच्या वतीने होत आहे. मी हरिभक्तपरायण आचार्य भगवान महाराज शास्त्री यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. आचार्य भगवान महाराज शास्त्री. यानंतर लगेच हरिहर गोविंदाश्रमचे मठाधिपती आचार्य भगवान महाराज शास्त्री यांचाही सत्कार आपल्या गायकवाड परिवाराच्या वतीने होत आहे. मी ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे यांना विनंती करतो की त्यांनी आचार्य भगवान महाराज शास्त्री यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर महाराज सोबत आलेले हरिभक्तपरायण निलेश महाराज जाधव नाशिक यांचाही सत्कार गायकवाड परिवाराच्या वतीने होत आहे. निलेश महाराजांना विनंती करतो की त्याही सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. उठा निलेश महाराज. उत्तम भाऊ निलेश महाराजांचा सत्कार करा. महाराज सोबत आलेले दुसरे हरिभक्तपरायण शुभम महाराज शेटे नाशिक यांचाही सत्कार आपल्या गायकवाड परिवाराच्या वतीने होत आहे. मी थेटे महाराजांना विनंती करतो की आपण आपल्या या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. शुभम महाराज चला. यानंतर नारायण महाराज नजन यांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सचिन महाराज मदने आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मी पुन्हा एकदा आळंदीहून आलेले सर्व हरिभक्तपरायण महाराज मंडळी आणि स्वतः महाराज ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. गायकवाड परिवाराच्या वतीनं आणि सिंगे ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. लक्ष्मण महाराज खरात आपणास विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज खरात
यानंतर गायकवाड परिवाराच्या सर्व तरुण मंडळींना विनंती आहे की आपण सर्व भजनी मंडळाचा सत्कार करायचा आहे. 1 मिनिट कोणी उठू नका. आमचे जीवाचे जिवलग मित्र हरिभक्तपरायण उत्तम काका गायकवाड यांनी अशी सुंदर अशी वस्तू आणि तिची आज पूर्णता केलेली आहे. पूर्ण केला मनोरथ या न्यायाप्रमाणे आज ते पूर्णत्वास नेली. अतिशय कष्टमय जीवनामधून ही वस्तू उभी राहिलेली आहे. आज उत्तम काकाचं जीवन जर आपण बघितलं असेल कृपया आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण अतिशय या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे चिरंजीव आणि त्यांचा संपूर्ण गायकवाड पाटील परिवार आपणास हे दाखवून देतोय की कष्टामधून कसं उभं राहावं, ही गायकवाड परिवार शिकावं. आणि मी आमचे मित्र SK पाटील डॉक्टर येवला यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं आणि यानंतर कार्यक्रम संपेल. कृपया आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि गावातील मंडळींना विनंती आहे की आपण कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी गायकवाड पाटील परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आहे. गायकवाड कुटुंबियाच्या जीवनातील हा अतिशय सुंदर असा दिवस आज उगवलेला आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाड्यांचं अतिशय रसाळ आणि प्रबोधनपर असं कीर्तन आपण ऐकलं. आणि हां, मला काका सांगताय जनू काका की ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी पाठ आहे. नतमस्तक आहोत आम्ही तुमच्याशी, कारण मी ज्ञानेश्वरी बऱ्याचदा वाचायचा प्रयत्न केला. एक ओवी जळी ध्यानात ठेवायची तरी 8 दिवस राहते, पुन्हा सगळं विसरून जातं. अनेकदा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पूर्ण ज्ञानेश्वरी मुखतगत केली म्हणजे आणखी याच्यापेक्षा आणखी मोठं काय पाहिजे. सगळ्यांच्या वतीने मी तुमच्याशी नतमस्तक होतो आणि तुमच्या या बुद्धीचं भक्तीचं आम्ही सर्वजण मिळून अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतं. परंतु तुमच्या या प्रबोधनामध्ये मी जे कीर्तन ऐकताना जे ऐकलं ते मला अतिशय योग्य वाटलं की माऊली जरी आहात तुम्ही तरी तुमच्या कुऱ्हाडीला धार आहे आणि तुम्ही सगळ्यांची जी कान उघडणी केली की प्रत्येक ठिकाणी आपण वेळेत यायचा प्रयत्न करतो पण कीर्तनाला जमेल तसं येतो तर ते चुकीचं आहे. वेळेत हे माऊलींनी सांगितलंय आत्ताच आणि हे अतिशय खरं आहे. कारण जरी आपली इच्छा नसली देवाच्या सेवेत रुजू व्हायची ती बऱ्याचदा मी माझ्याहून अनुभवतो की जर तिथं बसलो तर काहीतरी फरक नक्कीच पडतो. आपल्या जीवनात, वागणुकीत, अभ्यासात, वर सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडतो. कीर्तनाचे 2-3 शब्द चुकून आपल्या कानात पडते इच्छा नसताना सुद्धा. तर मी परत एकदा माऊलींचे आभार मानतो आणि जाता जाता या घरभरणीच्या निमित्ताने मला या गायकवाड कुटुंबाचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही. मी यांच्या सान्निध्यात वाढलेला आहे. मामाकडे मी जेव्हा शिकायला होतो तेव्हा शेजारी यांचं घर होतं. तुकाराम मिस्त्री आणि ज्ञानेश्वर मिस्त्री, दोघांचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम. आणि तुकाराम मिस्त्री दोघही अतिशय पट्टीचे वारकरी होते. मनाने, श्रद्धेने अतिशय ते मोठी माणसं होती. त्यांचं चारित्र्य मी जे पाहिलं, जवळून अनुभवलं ते असं आहे की अतिशय कष्टात म्हणजे त्या कष्टाला सीमा नाही. एकतर मी म्हणेल दारिद्र्याला सीमा नाही. अशा दारिद्र्यात तुकाराम मिस्त्रीने दिवस काढले, परंतु त्यांनी आपला प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आयुष्यभर इतकी जपली की त्यांच्याकडून इतरांनी आदर्श घ्यावा आणि तेच आदर्श ह्या मुलांनी चालू ठेवला. आणि त्यांच्या म्हणजे तुकाराम, आम्ही माझा मामा म्हणायचो, तुकाराम मामाच्या त्या प्रामाणिकपणाचं, त्या भक्तीचं, त्या वारकरी संप्रदायाचं पुण्य या मुलाला कामाला येते असं मी म्हणेल. प्रशांत आणि गौरव
यांनी शिक्षणातून स्वतःच्या प्रामाणिकपणातून नीतिमत्तेतून हे जे वैभव उभं केलं, असंच वैभव ते पुढे चालू ठेवतील, मोठे होतील. परंतु या का गोष्टीची ते कधीच विसर पडू देणार नाही की आपल्याला तुकाराम मिस्त्री आणि ज्ञानेश्वर मिस्त्री यांचा वारसा आहे. त्यांची आई पण मी पाहिली, त्याजीबाई अतिशय भक्तिवान आणि निष्ठावान असे बाई, देवाच्या ठिकाणी निष्ठा असलेली. यांच्या मातोश्री मी पाहिलेल्या जवळ. या कुटुंबच हे जगावेगळं कुटुंब आहे. संकट आली की माणसं आपला थोडी तरी नीतिमत्ता इकडे तिकडे ढसळते, परंतु इतक्या संकटात उपाशी पोटी त्यांनी दिवस काढले पण कधीही प्रामाणिकपणापासून नीतिमत्तापासून दूर झाले नाही. हे यांचं विशेष आहे. ध्रुवकांत तुकाराम गायकवाड, सर्वोत्तम तुकाराम गायकवाड आणि मच्छिंद्र तुकाराम गायकवाड यांनी हे सगळे वारसा चालू ठेवला. याबद्दल मी तर आभार मानतोच, पण शिगे गावाच्या वतीने सुद्धा मी त्यांचा आभार मानतो की कारण त्यांच्या या वागणुकीमुळे नकळत गावावरती काही ना काही संस्कार होतात आणि ते संस्कार चालू राहतात. आज या घरबांधणीच्या निमित्ताने मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. आणि पुन्हा एकदा या कुटुंबाला मी माझी शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आलेले पाहुणे मंडळी आणि गावातील मंडळी विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये. हरिभक्तपर्यंत दत्त महाराजांचा सत्कार राहिलेला आहे. कृपया दत्त महाराजांना विनंती आहे की आपण गायकवाड परिवाराच्या वतीने आपला सत्कार होत आहे, कृपया आपण समोर येऊन तो सत्कार स्वीकारायचा आहे. आलेले सर्व पाहुणे मंडळी गावातील मंडळी विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.